कुसगावचे अमित बॉन्ड आहेत. येणारी बॉल शिल्लक आहेत 5. 9 धावांची गरज. सुशांत शिंदे हा एक चिवट खेळाडू आहे. दोन्ही संघ शेवटच्या बॉल पर्यंत हार मानणार नाहीत. एका बाजूला संयमाचा खेळाडू म्हणजे अमित बॉन्ड, पायांचा वापर केलाय. समोर खेळाडू धावत येत आहेत. 2 अडवण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीचाही प्रयत्न केलाय. कारण अमित बॉन्ड यांची फिटनेस तुम्ही या धावेच्या पाठीमागे पाहू शकता. आणि तब्बल या बॉलच्या पाठीमागे 3 धावा धावून काढलेल्या आहेत. अमित बॉन्ड यांनी फटका खेळला आणि सर्वात लवकर क्रीज मध्ये कोण पोचलं तर ते अमित बॉन्डच होते. 4 बॉल 6ची गरज. म्हणजे 200 प्रेक्षक स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. बरेचसे प्रेक्षक हे मैदानापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. 4 बॉल 6चा थरार. आता संघ मालकांच्या पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय. हृदयाची धडधड आता वाढू लागलेली आहे. पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत विजयासाठी आणि खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये तळमळ सुरू झाली आहे. 4 बॉल 6. सुशांत शिंदे दाद्या की एका बाजूला अजय मांढरे की अमित बॉन्ड. एका बाजूला चिखली, एका बाजूला कुसगाव, एका बाजूला ओझरडे, एका बाजूला काळ भैरवनाथ 11 बावधन, तर एका बाजूला शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेगर. कोण घेऊन जाईल मॅच? 4 बॉल 6. सुशांत शिंदे राईट आर्म राऊंड द विकेट. क्षेत्ररक्षक आहे समोर. एकच धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही. आता या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहेत. इथून पुढे 3 धावा बनवायच्या आहेत. 5. 3 बॉल 5. मॅचची रंगत हळूहळू वाढत चालली आहे. जे प्रेक्षक बाउंड्री लाईन वरती बसलेले आहेत त्यांना विनंती का आपण पाय वरती घ्या. आपल्याला विनंती आहे कारण एखादा बॉल जर तुम्हाला येऊन लागला तर थोडेसे अडथळे निर्माण होतील. आपण सहकार्य करा. 3 बॉल 5ची गरज आहे. या मॅच मध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. कोण घेऊन जाईल मॅच? 3-5 5-3चा थरार. स्ट्रायकर एंडला कुसगावचा अमित बॉन्ड, तर गोलंदाजी मार्ग वरतून ओझरट्याचा एक हार उडणारी खेळाडू सुशांत शिंदे. दिशा दिली आहे फुल टॉस बॉलला. एक धाव पूर्ण. चपळता आहे अमित बॉन्ड यांच्याकडे. दुसरीचा प्रयत्न होईल का? स्ट्रायकर एंडला फेक आणि अखेरकार पंचांनी रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे आता ही जी धाव घेतलीये ती धाव पूर्ण झालीये की नाही झालीये? काळ भैरवनाथ 11 ने टाळ्यांचा तर कडकडाट केलाय, परंतु अमित बॉन्ड डेंजरस एंडला धावलेले आहेत. काय घडलं जाईल? पाठीराख्यांनी श्वास रोखून धरलाय. पंचांचा निर्णय प्रलंबित आहे आणि पंचांनी सांगितलंय OUT आउट. परंतु सांगण्या अगोदरच अमित बॉन्ड यांनी परतीचा प्रवास केला. ही खेळाडू वृत्ती असते आणि ती खेळाडू वृत्ती अमित बॉन्ड यांच्याकडे आहे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. निर्णय येण्या अगोदरच त्यांनी क्रीज सोडलं. पहा काय क्षेत्ररक्षण केलं आणि पॉपिंग क्रीज मध्ये येताना थोडेसे कमी पडले अमित बॉन्ड. परंतु सामना संपलाय का मित्रांनो? तर नाही. 2 बॉल 4ची गरज है. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, जीत को हार में तब्दील, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है. बॉस मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 2 बॉल साठी ओझरडे गावचा निखिल तांगडे. दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत. पर्व क्रमांक 2 मध्ये निखिल तांगडे यांनी तब्बल 16 षटकार संपूर्ण स्पर्धेमध्ये मारले होते याच मैदानावरती. परंतु आता 2 बॉल 4ची गरज आहे. परंतु एका बाजूला महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये खेळताना सुशांत शिंदे यांना आयकॉन खेळाडूंना बांधून ठेवत अंतिम षटकामध्ये धावांचा बचाव केला होता. भूमिपुत्र मैदान कोपरखेरणे या मैदानावरती महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये असा खेळाडू आहे सुशांत शिंदे गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत, एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. 2 बॉल 4ची गरज.
दोन्ही खेळाडूंकडे प्रतिभा आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, परंतु आज कोण चांगला खेळ करेल? जो चांगला खेळ करणार तोच गाजणार. सोडून दिलाय बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. 2 बॉल 3 ची गरज, कंपल्सरी चेस. काय सामना रंगलाय. 2 बॉल 3 चा फरार मैदानाच्या आतमध्ये. सुशांत शिंदे एका बाजूला, अनिकेत तांगडे, निखिल तांगडे माफ करा, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 2 बॉल 3. आणि अखेरकार भन्नाट वेग, यष्टांचा वेग, फलंदाज क्लीन बॉल, त्रिफळाची. सुशांत शिंदे मॅच मध्ये संघाला पुन्हा घेऊन आलेले आहेत. निखिल तांगडे यांची डावी यष्टी खेळपट्टीपासून वेगळी केली आहे. भन्नाट वेग सुशांत शिंदे यांचा, घेतो यष्ट्यांचा वेध, खेळपट्टीपासून यष्टी बाजूला केली आहे. आणि पहा अनिकेत कामटे सर आम्हाला सांगतायत की हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर एक चांगले मित्र आहेत, परंतु आज परस्पर खेळताना सुशांत शिंदे यांनी माघारी पाठवलंय. 1 बॉल 3 ची गरज आहे. मित्रांनो, सामना आवडलाय का? तर एकदा जोरदार टाळ्या त्या दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 1 बॉल 3 ची गरज आहे या मॅच मध्ये. चला पुढच्या टॉस साठी लगेच या विद्यानिकेतन. 1 बॉल 3, कंपल्सरी चेस 3 बनवाव्याच लागतील. 2 बनल्या, ज्या टीमने पहिल्यांदा बॅटिंग केलेली आहे त्या टीमला विजयी दिलं जाईल. कंपल्सरी आता बॅटिंग टीमला 3 बनवाव्याच लागतील. 1 बॉल 3 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. विजय कुणाला मिळणार? काळ भैरवनाथ बावधनला की शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेगर या टीमला मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल साठी बॅटिंग साठी. बालेगरचा धीरज कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल साठी. 1 बॉल 3 आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. टोचतील हजारो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो, कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. आणि धीरज कासुर्डे आणि विजयाचा षटकार मारला आणि हा सामना संघाला जिंकून दिलाय. परंतु सुशांत शिंदे आणि काळ भैरवनाथ 11 बावधन जो तुम्ही संघर्ष केलाय त्या संघर्षाला सलाम आहे. एका टीमने मॅच जिंकली तर एका टीमने मन जिंकली. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल 1 बॉल 3 ची गरज असताना धीरज कासुर्डे भालेगर यांनी मारला षटकार आणि संघाला सामना जिंकून दिलाय. टॉस साठी रिपोर्टिंग करा. विद्यानिकेतन 11 आणि शिवतेज बॉयज आपण या. शिवतेज बॉयजचा विनंती आपण या. काळ भैरवनाथ 11 ने खेळ चांगला केलाय सकाळपासून आणि खास करून हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगला. निश्चित संघर्ष चांगला केलेला आहे या मॅच मध्ये, परंतु अखेरकार शेवटच्या बॉल वरती येऊन षटकार मारला आणि शिवतेज बॉयजला हा सामना जिंकून दिलाय. चला आपण टॉस करूया. शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेगर विद्यानिकेतन